धनंजय देशमुखांसह मस्साजोगचे ग्रामस्थ आजपासून अन्नत्याग आंदोलन करणार आहेत। देशमुख हत्या प्रकरणातल्या सगळ्या आरोपींना अटक करावी, आरोपींना शिक्षा देऊन कुटुंबियांना न्याय द्यावा या मागणीसाठी मस्साजोगचे ग्रामस्थ आजपासून अन्नत्याग आंदोलन करणार आहेत। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आता 77 दिवस उलटून गेलेत, मात्र आरोपी कृष्ण आंधळे अजूनही पोलिसांच्या हाती लागलेला नाही। फरार आरोपीला अटक करावी यासह विविध मागण्यांसाठी मस्साजोगचे ग्रामस्थ आजपासून अन्नत्याग आंदोलन करणार आहेत। सकाळी 10 वाजता आंदोलनाला सुरुवात होईल। आणि या संदर्भात अधिक अपडेट जाणून घेऊयात। गोविंद शेळके आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। गोविंद, ग्रामस्थ पुन्हा एकदा आक्रमक झालेले आहेत, काय भूमिका आहेत, काय मागण्या आहेत आणि काय वातावरण आहे मस्साजोगमध्ये? मस्साजोगमधले जे नागरिक आहेत ते आज पहिल्यांदा आक्रमक होत नाही आहेत। तर आम्ही मागच्या 65-70 दिवसामध्ये 3 वेळा ही आक्रमकता बघितली। पहिल्यांदा त्यावेळी ज्यावेळी संतोष देशमुख यांचं अपहरण झालं, त्यानंतर त्यांचा खून झाल्याचं पुढे आलं आणि त्यानंतर हेच ते मस्साजोगचे नागरिक होते जे तब्बल 2 दिवस रस्त्यावरती बसून होते, आंदोलन करत होते आणि त्यानंतर आपण बघितलं की तपासाचा वेग वाढला। त्यानंतर दुसरं आंदोलन झालं ते याच मस्साजोगमध्ये, ज्यावेळी वाल्मिक कराडवरती मकोका अंतर्गत कारवाई करायची होती आणि त्याच मागणीसाठी या मस्साजोगच्या नागरिकांनी मोठं आंदोलन केलं। आंदोलनाचा उद्रेक पाहायला मिळाला आणि त्याच्यानंतर दुसऱ्याच दिवशी वाल्मिक कराडवरती मकोका अंतर्गत कारवाई झाली। आता तिसऱ्यांदा ज्यावेळी मस्साजोगचे नागरिक आक्रमक होत आहेत त्यावेळी माझ्या मागे तुम्ही पाहत असलेल्या याच पॅन्डॉलमध्ये जिथे आड या नावाने संबोधलं जातं, या ठिकाणी पूर्वी एक आड होता, तो आता बुजवला गेला असला तरी ही जागा आड या नावानेच प्रसिद्ध आहे आणि मस्साजोगमधल्या याच आडावरती आता लोक जमायला सुरुवात झाली आहे। साधारण 9:30-10 वाजता या ठिकाणी लोक जमतील आणि त्यानंतर या आंदोलनाला सुरुवात होईल। सुरुवातीचं 2 दिवसाचं जे काही अन्नत्याग आंदोलन असणार आहे, या आंदोलनादरम्यान पाणी पिण्याची मुभा या सगळ्या आंदोलकांना आहे, कारण त्यांनी तशी परवानगी घेतलेली आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की आम्ही 2 दिवस पाणी पिऊन आंदोलन करणार आहोत। या 2 दिवसामध्ये सगळ्यात प्रमुख जर आकर्षण याचं काय असेल तर आपल्याला माहिती आहे की मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे सुद्धा आज दुपारी 12 वाजता आंदोलनस्थळी पोहोचतील आणि यापूर्वीच जाहीर केल्याप्रमाणे मनोज जरांगे पाटील यांची भूमिका सुद्धा महत्त्वाची राहणार आहे, कारण त्यांनी सांगितलं होतं की जर मस्साजोगचे नागरिक आणि संतोष देशमुख यांचं कुटुंबीय आंदोलन करणार असेल, अशा प्रकारचं अन्नत्याग आंदोलन करणार असेल तर मी त्याच्यामध्ये सहभागी होईल। त्यांची भूमिका 12 वाजल्याच्या नंतर जरी कळणार असली तरी तेही एक आकर्षण असणार आहे आणि एकूण 65-70 दिवसानंतर देशमुख कुटुंबीय ज्या मागण्यासाठी सातत्यानं प्रशासनाकडे जात आहे त्या मागण्या पूर्ण होत नाही आहेत आणि त्या मागण्या पूर्ण होत नाही म्हणून याच ठिकाणी आज अन्नत्याग आंदोलन साधारणतः 10 वाजता सुरू होईल। गोविंद, आंदोलनासंदर्भातले अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।